ठप्प झालेला काणेरी रोड. प्रत्येक दिवशी आपण काणेरी रोडची हीच अवस्था पाहतो आहे. गेली अनेक वर्षापासून काणेरी रोडची ही वाहतूक नेहमीच ठप्प झालेली असते. एस टीसारखं वाहन असो किंवा एखादं अवजड वाहन आलं की हा रस्ता अशा प्रकारे जाम झालेला आपल्याला दिसतो. मागं पुढं आपण बघू शकतो या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्यामुळं कदाचित याच रस्त्यावरून मोठ्या वाहनांची ये जा चालू असते. त्यामुळं सतत आपण बघू शकतो किमान 5 ते 10 मिनिटासाठी प्रत्येक दुचाकी वाहनांनासुद्धा या ठिकाणी थांबल्याशिवाय पर्याय नाही आहे. खरं तर अनेक वर्षापासून हा प्रॉब्लेम केजच्या नागरिकांना सतावतो आहे, पण याच्यावर प्रशासन किंवा केज नगर पंचायत कुठलाही तोडगा काढत नाही आहे. खरं तर या रस्त्याचं रुंदीकरण होणंही गरजेचं आहे, तरच हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित होऊ शकेल किंवा किमान याला पर्यायी रस्ता तरी देणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी कुठलीच बाब झाली नाही. आपण बघू शकता दरवेळेस शासकीय वाहनंसुद्धा अशी खोळंबून उभी असतात, हतबल होऊन उभी असतात. काही पर्याय राहत नाही. अगदी संत गतीने वाहनाला पुढं जाऊन रस्ता काढावा लागतो, तरच आपण बघू शकतोय ज्या त्या ठिकाणी ठप्प झालेली वाहतूक. विशेषतः काणेरी चौक ते भन्साळी यांच्या दुकानापर्यंत ही परिस्थिती दररोज नागरिकांना सतावत असते. या समस्यांना दररोज नागरिकांना तोंड द्यावं लागतं. याशिवाय या परिसरातील दुकानदारांनाही या समस्येचा त्रास होतो आहे, परंतु केज नगर पंचायत कायमचा तोडगा अद्याप काढू शकलेली नाही. आपण बघू शकतोय मगापासून ही एस टी अतिशय संत गतीनं हळूहळू पुढं मार्ग काढते, कारण काही ठिकाणी छोट्या गाड्या पार्किंग केलेल्या असतात. विशेष म्हणजे पोलिसांचं या रस्त्यावर कुठलंही नियंत्रण नाही आहे. पोलिसही कधीच या रस्त्यावर या वाहतुकीला सुरळीत करू शकलेले नाही. ते आपली हतबलता सांगतात की रस्ता लहान आहे, त्यामुळं अशा गोष्टी होणारच. आता शेवटी केज नगर पंचायतलाच यावर काही तोडगा काढता आला तर त्यांनी काढला पाहिजे. आपण पाहू शकतोय अनेक वेळापासून हा रस्ता जाम झालेला आहे. त्यातले त्यात स्कूल बस वगैरे जर आलेले असतील तर आणखीच हा रस्ता ठप्प झालेला असतो. कोणतंही अवजड वाहन समोरून आलं की हा रस्ता किमान 5 ते 10 मिनिटासाठी तर कधीकधी 15 मिनिट अर्धा तासासाठी पूर्णपणे जाम झालेला आपल्याला आढळून येतो. यावर केज नगरपंचायतनं कायमचा तोडगा काढणं खूप गरजेचं आहे.